नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी फक्त 1 मिनिटामध्ये योग्य पद्धतीने कशी करायची ते अगोदर समजून घ्या. तुमची ई-के.वाय.सी या अगोदरच झालेली असेल तरी देखील हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची जी ई-के.वाय.सी आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण केली आहे का. बघा, तुम्ही तुमची ई-के.वाय.सी योग्य पद्धतीने जर केली नसेल तर तुमचे हप्ते बंद होतील. त्यासाठी तुमच्या आसपास ज्या कोणाची ई-के.वाय.सी करायची बाकी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. फक्त 1 मिनिटामध्ये सोप्या पद्धतीने ई-के.वाय.सी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये ladkibaheen.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजेच लाडकी बहिणींचा आधार कार्ड टाकायचं आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा या ठिकाणी टाकायचं आहे आणि मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून OTP पाठवावरती क्लिक करा. त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी लाभार्थ्याच्या वडिलांचा किंवा पतीचा म्हणजेच लाडकी बहिणीच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा या ठिकाणी टाकून मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी वडिलांचे किंवा पतीचे नाव आधार वरून ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याच्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे जो आहे तो. त्यानंतर या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही पर्यायाचे उत्तर होय हे निवडायचं आहे आणि खाली इथे टिक मार्क करून सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमची ई-के.वाय.सी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होईल.